बीडमधील हत्या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात रीट याचिका दाखल झालेली आहे। या हत्या प्रकरणामधील आरोपींना अटक करण्यासाठी ही रीट याचिका दाखल झाली आहे। आरोपींना अजून अटक होत नसल्यानं संतोष देशमुख यांचे भाऊ हायकोर्टात गेलेले आहेत। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याकडून ही रीट याचिका दाखल करण्यात आलेली आहे। बीडमधील हत्या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात रीट याचिका दाखल झालेली आपण बघतोय। तर दुसऱ्या बाजूला हा मोर्चा सिंदखेडा राजामध्ये निघालेला आहे। गणेश सोळंकी माझे सहकारी थेट आपल्यासोबत सिंदखेडा राजामधून जोडले गेलेत। गणेश, आपण बघतोय मोठ्या प्रमाणावरती हा मोर्चा निघाला आणि या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय देखील सहभागी झालेले आहेत। सिंदखेड राजा येथून स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी निषेध मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चामध्ये सकल मराठा समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झाला। तर एवढंच नव्हे तर त्यांचे जे कुटुंब आहे, त्यांची मुलगी आहे, मुलगा आहे, इतर नातेवाईक सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। मोठ्या संख्येनं त्यांचे सकल मराठा समाज जो होतो या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे विषय अमर रहे संतोष देशमुख अमर रहे अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत, घोषणा सुद्धा या ठिकाणी या मराठा समाजाकडनं या ठिकाणी देण्यात येत आहेत। काळे झेंडे असतील, हाताला शेती असतील, हे या मोर्चामध्ये घेऊन या घटनेचा निषेध करण्यात येतोय। महिलांचा सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे। आता जो मोर्चा जो आहे हा तो तहसील कार्यालयावरती म्हणजे सिंदखेड राजा येथील जो तहसील कार्यालय आहे त्या ठिकाणी निघालेला आहे। मोठ्या संख्येनं जे सकल मराठा समाज जो आहे तो या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसते आणि तहसील कार्यालयावरती या ठिकाणी तहसीलदार यांनी या ठिकाणी शासनाकडे निवेदन देण्यात येणार आहे की या घटनेतील जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी बरोबर। देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी या सगळ्या मोर्चेकरांचे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। जिजाऊंना वंदन। सिंदखेड राजा हे जिजाऊंचं जन्मस्थान आणि त्यांना जी स्फूर्ती इथून मिळाली की शिवाजी महाराजांना त्यांनी घडवलं, स्वतः लढल्या, ही स्फूर्ती आज घेण्यासाठी मी या सिंदखेड राजामध्ये उपस्थित आहे। जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं आणि जे संस्कार त्यांना दिले तेच संस्कार आज आपण जपत आलोय आणि त्या संस्कारामुळे हा लढा पण इथपर्यंत आला आणि जी तुमची साथ आहे आमच्या सोबत त्यामुळे आज हा लढा उभा राहतोय आणि आपल्याला अन्यायाकडून न्यायाकडे जायचंय। आणि जे आज माझ्या वडिलांसोबत घडलं ते तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि या घटनेच्या आधी ज्या घटना झाल्या त्यांना सगळ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, जे की हा लढा असा उचलून म्हणजे हा लढा लढू शकले नाहीयेत परिस्थितीमुळे, त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे। आणि हा न्याय आपण मिळवण्यासाठी जे असे मोर्चे निघतात त्यामध्ये मी विनंती करते की तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि ते तर माझे वडीलच होते आणि तुमचा कुणाचा तरी भाऊ, कुणाचा तरी मामा किंवा कुणाचा तरी काका असतील, पण ते माझे एक वडील होते। मला प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येते। आज पूर्ण महाराष्ट्र हळा होतोय, ते दुःख व्यक्त करतोय। फक्त मी यामधून एकच विनंती करते की आपल्याला सर्वांना न्याय मिळाला पाहिजे आणि जी तुमची साथ आहे ती आम्हाला कायम स्वरूपी हवी आहे। फक्त न्याय मिळूच तर नाही तर पुढच्या आमच्या वाटचालीसाठी तुम्ही आम्हाला अशीच साथ द्या। आणि मुख्यमंत्र्याला मी एवढीच विनंती करते की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्या। या जिजाऊच्या जन्मस्थानावरून मी तुम्हाला ही विनंती करते की लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्या आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा अशी द्या की जे आज जे म्हणजे माझ्या वडिलांसोबत घडलंय किंवा त्या दुसऱ्या काकांसोबत घडलंय, ही घटना दुसऱ्यांदा करताना त्या आरोपीला सुद्धा वाटलं पाहिजे की नाही त्यावेळेस ती शिक्षा खूप झालती आणि ही शिक्षा माझ्यावर येईल, म्हणून त्याने सुद्धा हा गुन्हा न करता अशी तुम्ही शिक्षा त्या आरोपींना द्या आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्या एवढीच विनंती करते।